सोशल मीडियावरील पोस्टमुळे आरोपीला पकडण्यात उल्हासनगर पोलिसांना यश। सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एका आरोपीला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे। उल्हासनगर येथे मटका किंग म्हणून ओळख असलेल्या संदीप गायकवाड यांच्यावर 2020 मध्ये गोळीबार केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हितेंद्र ठाकूर या गुंडाला अटक केली होती। जेलमधून बाहेर आल्यानंतर गुंड हितेंद्र ठाकूर यानं संदीप गायकवाड याचा मुलगा प्रथम याच्यावर 9 डिसेंबर 2022 साली सी ब्लॉक येथे सहकारी राहुल पगारे, अजय बागुल, योगेश वाघ यांनी चाकूने जीवघेणा हल्ला केला होता। त्यावेळी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आल्यानं हल्लेखोरांनी पळ काढला होता। या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी राहुल पगारे, अजय बागुल, योगेश वाघ यांना अटक केली होती। मात्र हितेंद्र उर्फ हितेन ठाकूर हा आरोपी यात फरार झाला। गुंड हितेंद्र ठाकूर हा आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी सिम कार्ड बदलून वास्तव्य करून आपलं अस्तित्व लपवून राहत होता। त्यामुळे कौशल्यपूर्वक आणि तांत्रिक दृष्ट्या तपास करून ठाकूरचा ठावठिकाणा मिळवणं पोलीस पथकाला कठीण जात होतं। मात्र त्यानं त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून टाकलेल्या पोस्टमुळे तो फसला। ठाकूर हा गुजरात वापी येथील कांचननगर इथं असल्याचं निष्पन्न झालं आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मालशेटे, पोलीस हवालदार प्रवीण जाधव, प्रवीण पाटील, विलास जरग, महेश बगाड, सुशांत हांडे देशमुख, प्रवीण इंगळे यांच्या पथकानं वापीमध्ये सापळा रचला आणि गुंड हितेंद्र ठाकूर याला जेरबंद केले। शनिवारी उल्हासनगर न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली। हितेंद्र हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नारपोली पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी, चोरीचे एकूण 5 गुन्हे, पडघा पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे 2 गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे।